तर सौरभ म्हणतो, अरे खरं तर मी सांगायचंच राहिलं, मी विसरलो. दिया आणि राजने लग्न केलं आहे. पांचाली म्हणते, काय? हे कधी घडलं? मी कोमात होते आणि तिने लग्न केले. मी मृत्यूशी लढत होते आणि ती लग्न करत होती. सौरभ म्हणतो, शांत हो, ताण घेऊ नकोस, ते तुझ्यासाठी चांगलं नाही. खरं तर राजचे पालक त्याला कोणाशी तरी लग्न करायला लावत होते, पण त्याला दिया आवडायची. त्यामुळे मी त्याला रजिस्ट्री मॅरेज करायला सांगितलं. ते सतत नकार देत होते, पण मी त्यांना जोर दिला. त्यामुळे तुझ्या समजुतीनुसार असं घडलं. पांचाली म्हणते, ठीक आहे, पण राज कुठे आहे? मला त्याला काहीतरी सांगायचं आहे. दिया म्हणते, तो तिथे आहे. राज दियाच्या बाजूला उभा होता आणि दोघं एकमेकांसाठी जुळलेले दिसत होते. दिया म्हणते, तुम्ही असं बघत राहणार की आम्ही आत या? पांचालीने गोड आवाजात म्हटलं, राज इथे ये. तो तिच्या जवळ आला आणि तिने त्याचा कान धरला. तो वेदनेने ओरडला, औच औच. पांचाली कृपया कर. पांचालीने दोघांकडे ओरडून म्हटलं, अरे तू काय? तुला दिया आवडते हे मला का नाही सांगितलं? हां, आणि तूही दिया इथं ये. आणि तिने दोघांचे कान धरले. पांचाली म्हणते, तू म्हणतेस की मी तुझी बेस्टेस्ट मैत्रीण आहे आणि तरीही तू मला सांगितलं नाही. दिया म्हणते, सॉरी, कृपया आम्हाला माफ कर. पांचाली हसली आणि त्यांचे कान सोडले. दोघे कान रगडत तिला तसंच बघत राहिले. त्या संध्याकाळी पांचाली म्हणते, काय? सौरभ म्हणाला, मी तुझ्यावर प्रेम करतो. खरंच का? राज म्हणतो, ये. तो प्रेमात पडला. मी हे अनेक वर्षांपासून पाहायला इच्छित होतो. जे काही त्याच्यासोबत घडलं त्यानंतर मी कधीच विचार केला नव्हता की तो पुन्हा प्रेमात पडेल. पंचाली म्हणते, हो, पण आवाज कमी कर, त्याला अजून माहीत नाही की मी सर्व काही ऐकलं. असो, मी आणखी 1 महिना वाट पाहीन, नाही तर मीच त्याला प्रपोज करेन. दिया म्हणते, तू प्रपोज? नाही, त्यानेच तुला प्रपोज करायला हवं. पंचाली म्हणते, पण दिया म्हणते, नाही पप्स नाही. ठीक आहे, राज आणि सौरभ तुम्ही दोघे जाऊ द्या, मी पांचालीसोबत राहीन जोपर्यंत ते पूर्ण ठीक होत नाही. राज म्हणतो, काय? नाही प्लीज. दिया म्हणते, नाही, मी तिला एकटी सोडणार नाही. सौरभ म्हणतो, काळजी करू नकोस दिया, तू जा, मी राहीन. पांचाली म्हणते, गरज नाही, मी स्वतःची काळजी घेऊ शकते. दिया म्हणते, नाही, तू एकटी राहू शकणार नाहीस. त्याला राहू दे, अजून रूम आहेत ना, तो तिथे राहील, फक्त त्याला राहू दे. काहीसं हळूच बोलत पांचाली म्हणते, पण पांचालीने त्याच्याकडे बघत विचारलं, मग तुम्ही रात्रीसाठी काय शिजवाल? सौरभने आश्चर्यचकित होऊन उत्तर दिलं, शिजवायचं? मी? पांचालीने हसत म्हटलं, होय, मी आजारी आहे आणि तू इथं माझी काळजी घेण्यासाठी राहतोयस, म्हणून तुला शिजवायचं आहे. तू माझ्याकडून अपेक्षा करू शकत नाहीस की मी शिजवेन. सौरभ थोडा चिंतेत म्हणाला, पण मला स्वयंपाकाचं काहीच ज्ञान नाही. पांचाली म्हणते, काय? तुला शिजवायला येत नाही? छान, मग आपण काय खाणार आहोत? तिने आधीपासूनच गृहीत धरलं होतं की त्याला शिजवायला येत नाही. शेवटी फारच कमी पुरुषांना शिजवायला येतं. ती त्याच्या मजा करण्यासाठी हे म्हणाली. सौरभने सुचवलं, मग आपण ऑर्डर देऊया. पांचालीने लगेच नकार दिला. नाही. सौरभने विचारलं, पण का? पांचाली म्हणते, मला रेस्टॉरंटचे जेवण खायचे नाही. सौरभ म्हणतो, असं तो नाराजीत गुंजला. पांचाली म्हणते, आपण असं करू, तू शिजवशील आणि सौरभने तिला अर्धवट बोलू दिलं नाही आणि मध्येच बोलला, तू बधीर आहेस का? मी तुला आधीच सांगितलं ना मला शिजवता येत नाही. पांचालीने रागाने विचारलं, तुला आधी माझं वाक्य पूर्ण होऊ देणार नाही का? सौरभ म्हणतो, ठीक आहे, बोल पुढे. पांचाली म्हणते, तू शिजवशील, पण मी तुला कसं शिजवायचं ते सांगेन, ठीक आहे? सौरभ म्हणतो, हा छान पर्याय आहे, सांग काय करायचं आहे? पांचालीने निर्देश दिला. ठीक आहे, मग काही कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची काप आणि आले लसूण चिर. सौरभ म्हणतो, असं म्हणाला आणि भाज्या कापायला सुरुवात केली, जी त्याच्यासाठी खूपच अवघड होतं. आणि पांचाली केवळ आतून हसण्यावर नियंत्रण ठेवत होती. ती गंभीर होण्याचा प्रयत्न करत विचारते, भाज्या नीट कापू शकत नाहीस का? सौरभ म्हणतो, खरं तर नाही, असं तो म्हणाला. पांचालीने थोडं चिडवत सौरभदा म्हटलं, साईड हो, मी तुला दाखवते श्रीमान ओकाल कुशुमडू. सौरभ गोंधळला, काय? ओकाल ओकाल काय म्हणालीस? त्याचा अर्थ काय? पांचाली स्मित करत म्हणाली, काही गोष्टी माहीत नसल्या तरच चांगल्या. मग तिने भाजी चिरायला घेतली आणि स्वयंपाक सुरू केला. सौरभ फक्त बाजूला उभा राहून तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता. पण खरी गंमत तेव्हा झाली जेव्हा अचानक वीज गेली. पांचालीला तर अंधाराची सवय होती, पण सौरभ थोडा अस्वस्थ दिसत होता. तू इकडे थांब, मी लगेच येते, असं म्हणत पंचाली बाहेर जायला लागली.
सौरभ घाईघाईने म्हणाला, थांब मी पण तुझ्यासोबत येतो. पंचालीने हसत उत्तर दिलं, गरज नाही, मी एकटी जाऊ शकते. सौरभ हट्टाने म्हणाला, तू नुकतीच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाली आहेस आणि त्यातही तू मुलगी आहेस. तू वीज बोट कसं सांभाळणार? मला येऊ दे. तेव्हा पंचाली थोडं रागाने म्हणाली, हो मी मुलगी आहे, पण मला सर्किट कसं दुरुस्त करायचं माहीत आहे. माझे मामा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. त्यांच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला अंधाराची सवय आहे. सौरभने विचारलं, तुला खरंच अंधाराची भीती वाटत नाही? पांचालीने निश्चयाने उत्तर दिलं, नाही. पण तिला अचानक जाणवलं आणि तिने थेट प्रश्न केला, तुला भीती वाटते का अंधाराची? सौरभ लगेच छातीपुढे काढून म्हणाला, सौरभ सिंगला कोणत्याच गोष्टीची भीती नाही. पांचालीने परत चालायला सुरुवात केली. ठीक आहे, मग तू इकडेच राहा, मी जाते. तेवढ्यात सौरभने तिचा हात पकडला. पांचालीचं संतुलन बिघडलं आणि ती थेट त्याच्या छातीवर आदळली. काही क्षण दोघं तसंच एकमेकांकडे पाहत राहिले. सौरभचे डोळे किती गोड दिसत होते. पंचाली लगेच भानावर आली आणि थोडं अंतर ठेवलं. काय? तिने विचारलं. सौरभ लाजत म्हणाला, खरं सांगायचं तर मला अंधाराची भीती वाटते. हे ऐकून पंचाली मोठ्याने हसू लागली. तिला विश्वासच बसत नव्हता की एवढा राकट दिसणारा सौरभ अंधाराला घाबरतो. ती हसत राहिली, पण अचानक तिला जाणवलं, सौरभच्या डोळ्यात पाणी तर नाही. ती जवळ जाऊन हळूच विचारते, तू रडतोयस का? सौरभने पटकन उत्तर दिलं, नाही. डोळ्यात काहीतरी गेलंय. सौरभ मनात म्हणाला, मी खरं तर रडत नव्हतो, फक्त तिचं हसणं थांबवण्यासाठी तसं दाखवलं आणि त्याचं बरोबर झालं. पांचाली शांत झाली. चला मग माझ्यासोबत सर्किट रूममध्ये जाऊया, पांचाली म्हणाली. दोघं तिथे गेले. पंचालीने सर्किट तपासलं, पण उपयोग झाला नाही. मग तिने इन्व्हर्टर तपासला आणि शेवटी कोणाला तरी फोन केला. सौरभ फक्त नाव ऐकू शकला, दीपंकर. पंचाली बंगालीत बोलत होती, त्याला काही कळालं नाही. तेवढ्यात बाहेर गडगडाट झाला आणि क्षणभरात पंचाली घाबरून सौरभला बिलकली. काही वेळ दोघं अगदी शांत राहिले. मग तिला भान आलं आणि ती थोडी दूर झाली. ती थोडीशी लाजत म्हणाली, दीपंकर म्हणाला की आज रात्रभर वीज येणार नाही. इन्व्हर्टरची बॅटरी संपली आहे, म्हणजे आपल्याला आजचा दिवस अंधारातच काढावा लागेल. चला आधी जेवण करून घेऊया. सौरभने स्पष्ट पाहिलं की पांचालीच्या गालावर लाजेचा गुलाबी रंग पसरला होता. यानंतर दोघांनी मिळून रात्रीचं जेवण केलं. जेवण झाल्यावर पंचालीने सौरभकडे बघत म्हटलं, मला वाटतं आता झोपायला हवं. सौरभने थोडं कुरकुरत विचारलं, खरंच आवश्यक आहे का? मग काय करायचं आपण? पांचालीने हसत विचारलं. सौरभने समोरच्या सोफ्याकडे बोट दाखवत उत्तर दिलं, चल इथे बसून गप्पा मारू. पंचाली हसली. ठीक आहे. दोघं सोफ्यावर बसले. थोड्या वेळाने पांचालीने प्रश्न केला, मग आपण काय बोलूया? सौरभ गोंधळून म्हणाला, छान प्रश्न आहे. थांब, थोडं विचार करू दे. काही मिनिटं गेली. पंचाली हळू आवाजात म्हणाली, सौरभ, सौरभ, झोपलास का? ती पुन्हा पुन्हा विचारत होती. तेवढ्यात तिला जाणवलं की सौरभचं डोकं हलकेच तिच्या खांद्यावर टेकलं होतं. तो डुलक्या घेत होता. पंचालीने अलगद त्याचं डोकं आधारलं आणि शांत बसून त्याच्या गोड चेहऱ्याकडे पाहू लागली. बाहेर पावसाचा जोरदार आवाज येत होता. काही दिवसांनंतर पंचाली आता बरी झाली होती. तिने सौरभला घरी परतण्याचा आग्रह केला आणि स्वतः पुन्हा कामावर लागली. पण ती थोडी अस्वस्थ होती, कारण सौरभ अजूनही तिला प्रपोज करत नव्हता. दरम्यान सौरभलाही एक धक्कादायक बातमी समजली. पंचालीचा वाढदिवस काही दिवसांवर म्हणजेच 18 ऑगस्टला होता. त्याने मनाशी पक्क ठरवलं की त्या खास दिवशी तो तिला प्रपोज करणार. पण त्याच्या मनात भीतीही होती. ती स्वीकारेल की नाही? पंचालीच्याही मनात त्याचं प्रपोजल होतं. तिला ठाऊक होतं की सौरभ तिच्यावर प्रेम करतो, पण स्वतःच त्याला प्रपोज कसं करावं याचा विचार करत होती. सौरभने प्लॅन केला, तिच्यासाठी एक भव्य सरप्राईज पार्टी ठेवायची. पण कारण फक्त सांगायचं बिझनेस यशाचं, खरी गोष्ट लपवायची. त्या खास दिवशी सगळे लोक जमले होते, पण सौरभचे डोळे एका व्यक्तीला शोधत होते, अर्थात पंचालीला. आणि अचानक त्याने तिला पाहिलं. ती पत्रकारांसमोर पोज देत उभी होती. ती भारतातील यशस्वी बिझनेसवुमन होती आणि सौरभ फक्त तिच्याकडे बघत थक्क झाला. त्याचे डोळे तिच्यावरून हटतच नव्हते. तेव्हा पंचालीने त्याच्याकडे बघून खुणेने विचारलं, काय झालं? दोघं दूर उभे होते, पण नजरांनी संवाद चालू होता. सौरभने एक गोड हास्य दिलं आणि डोळे इकडून तिकडे वळवले. मनात मात्र विचार सुरू झाले, मी तिला कसं प्रपोज करू? ती काय उत्तर देईल? अचानक त्याला भास झाला की पंचाली त्याच्याकडे चालत येतेय.
तो एका गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, पंचाली, आय लव्ह यू. तू माझ्याशी लग्न करशील का? पंचालीने होकार दिला. तो अंगठी घालायला सज्ज झाला, पण तेवढ्यात कुणीतरी खांद्यावर हात ठेवला. तो वळून पाहतो तर राज उभा होता आणि हे सगळं फक्त त्याचं स्वप्न होतं. आता खरं वास्तव बघू. केक कापल्यानंतर सौरभने ठरवलं की आता प्रपोज करायचंच. पण अचानक सगळ्या लाईट्स गेली आणि कुणाचा तरी आवाज आला, पंचाली, मला इतक्या लवकर विसरलीस? लाईट्स परत आल्या आणि समोर एक अनोळखी व्यक्ती उभा होता. त्याला पाहताच पंचाली धावत जाऊन त्याला मिठी मारली. जेव्हा माझं सगळं ठीक चालू असतं तेव्हा असं का होतं माझ्याबरोबर? आता हे नवीन संकट काय? सौरभ मनात विचार करत होता. थोड्या वेळाने पंचाली त्याच्यासोबत त्या माणसाला घेऊन आली. सौरभने नमस्कार केला आणि पंचालीला विचारलं, हा कोण आहे? पंचाली म्हणाली, अरे माफ कर, मी तुला ओळख करून द्यायलाच विसरले. हा माझा कॉलेजमेट आणि बेस्ट फ्रेंड आकाश. तेवढ्यात आकाशने हसत म्हटलं, फक्त बेस्ट फ्रेंड? खरं सांग, तू माझं पहिलं प्रेम होतीस आणि मी तुला प्रपोजही केलं होतं. सौरभच्या मनाचा ठाव गेला. पण पंचाली लगेच म्हणाली, आकाश, विसरलास का? मी तुला नकार दिला होता. हे ऐकून सौरभला थोडीशी आशा वाटली. पण आकाश पुन्हा म्हणाला, हो, आणि मला कारणही आठवतं. तू म्हणाली होतीस की तुला अभ्यास करायचा आहे, लग्नाच्या गोष्टींमध्ये पडायचं नाही. तेवढ्यात कुणीतरी पंचालीला हाक मारली आणि ती तिथून निघून गेली. आता फक्त सौरभ आणि आकाश समोरासमोर उरले. आकाशने प्रश्न केला, तर तूच आहेस का तो श्रीमान सौरभ सिंग? सौरभने शांतपणे उत्तर दिलं, हो. आकाश पुढे म्हणाला, तिने तुझ्याबद्दल मला सांगितलंय. तू तिची खूप काळजी घेतोस. पण लक्षात ठेव, तू तिचा फक्त मित्रच राहशील, जास्त काही नाही. सौरभने चिडून विचारलं, का बरं? आकाश सरळ म्हणाला, कारण मी तिच्यावर प्रेम करतो आणि मीच तिच्याशी लग्न करेन. सौरभने रागाने उत्तर दिलं, पण तिने तुला आधीच नकार दिलाय. आकाशने थंड हसत विचारलं, याची काय हमी की यावेळीही ती मला नकार देईल? हे बोलून आकाश निघून गेला आणि सौरभ पूर्णपणे तुटून गेला. सगळं अगदी माझ्या प्लॅनप्रमाणे चाललं होतं. पण अचानक हा आकाश कुठून आला? आता काय करायचं त्याला कळेना. पहिला टप्पा म्हणजे पांचाली सौरभबद्दल खरं काय वाटतं ते जाणून घेणं. त्यामुळे त्याला पुढचं पाऊल टाकायला सोपं जाईल. तेवढ्यात मागून कोणीतरी आवाज दिला, सौरभ. त्याने वळून पाहिलं तर पंचाली उभी होती. तिने हात पुढे केला आणि काहीतरी दाखवू लागली. त्याला काहीच कळलं नाही. त्याने विचारलं, काय? ती रागाने म्हणाली, तुला काही आठवत नाही का? आणि ते म्हणजे? सौरभने गोंधळून विचारलं, माझं गिफ्ट, बर्थडे प्रेझेंट, उपहार. अजून किती भाषेत सांगू? श्रीमान ओकाल कुशुंडू? ती म्हणाली. सौरभला अजूनही त्या ओकाल कुशुंडू शब्दाचा अर्थ कळत नव्हता, पण तिच्या तोंडून ऐकायला मात्र छान वाटत होतं. त्याने तिच्या हाती गिफ्ट दिलं, एक पुस्तक. त्याला ठाऊक होतं ती पुस्तक प्रेमी आहे आणि गिफ्ट पाहताच पंचाली आनंदाने उड्या मारत त्याला मिठी मारते. मित्रांनो, इथं सांगते, हे दुसऱ्या दिवशी सकाळचं होतं, त्यामुळे त्यांच्या कपड्यांवरून गोंधळून जाऊ नका. पण पुढच्या क्षणी पांचाली दूर सरकली आणि रागाचा आवणला. काय झालं? मी विचारलं. ती चिडून म्हणाली, गिफ्ट काल का नाही दिलंस? आणि काल अचानक पार्टीतून कुठे गायब झालास? त्याने शांतपणे उत्तर दिलं, सगळे तुला महागडे गिफ्ट्स देत होते. माझं गिफ्ट खूप साधं वाटेल म्हणून मला लाज वाटली. त्या लाजेतून वाचायला मी निघून गेलो. ती त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाली, खरंच तू एक नंबरचा ओकाल कुशुंडू आहेस. तुला माहीत आहे ना की मला पुस्तकं किती आवडतात. मग तुला कशाला लाज वाटायची? बरं एक सांग, तुला कसं कळालं की माझा आवडता प्रकार क्राईम थ्रिलर आहे? तो डोकं खाजवत उत्तर देतो, मी जेव्हा तुझ्या घरी राहिलो होतो तेव्हा तुझ्या पुस्तकांचे कपाट मोजली होती. ती परत विचारू लागली, आणि तुला कसं कळालं की माझा फेवरेट लेखक अगाथा ख्रिस्ती आहे? सौरभ हसत म्हणतो, अगं वाचायला लिहायला येतं मला. तुझ्या जास्तीत जास्त पुस्तकांवर ख्रिस्तींचं नाव होतं. एवढं ओळखायला अवघड होतं का? ती न थांबता पुन्हा विचारते, पण तुला कसं कळालं की माझ्याकडे हे खास पुस्तक नाही? सौरभ हात जोडून वर पाहतो. देवा, किती प्रश्न विचारते ही. मग तो म्हणाला, तुझ्या शेल्फमध्ये ख्रिस्तींच्या 65 कादंबऱ्या आहेत. मला फक्त तेवढं शोधायचं होतं की कोणतं पुस्तक नाही आहे. खरं सांगायचं तर मला हे एकमेव पुस्तक बाजारात मिळालं. ते मिळवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला. पंचालीने हसत आह केलं आणि म्हणाली, काळजी करू नको, आजच्या डिनरसाठी मी तुला घेऊन जाते. तेवढ्यात मागून आवाज आला, नाही, आजचं डिनर माझ्याकडून. आणि समोर उभा होता आकाश. सौरभ मनात विचार करतो, हा नेहमी कबाबमध्ये हड्डी का बनतो रे? तो कॅज्युअल शर्टमध्ये खूप हँडसम दिसत होता,
पंचाली त्याच्याकडे चालत गेली आणि म्हणाली, खरंच का मिस्टर कंजूस? सौरभने लगेच विचारलं. मिस्टर कंजूस? ती हसत उत्तर दे. अरे हो, जसं मी तुला निकनेम दिलं तसंच त्यालाही दिलं. कॉलेजमध्ये हा सगळ्यांचा ड्रीम बॉय होता, सर्वात हँडसम, पण त्याच्याबरोबर सर्वात कंजूस देखील. आकाशने हसत विचारलं, बरं पांची, सांग कुठे जायचं लंचला? तेव्हा पंचाली म्हणाली, चल अब्बी ठरवेल. हे ऐकून त्याचं हृदय थरथरलं. अभि? सौरभने आश्चर्याने विचारलं. ती खट्याळपणे हसली आणि म्हणाली, अरे तुझं नाव खूप लांबलचक आहे म्हणून मी शॉर्ट करून अभि केलं. आवडलं नाही का? त्याने तिच्या डोळ्यात बघत शांतपणे उत्तर दिलं, आवडलं. नाही नाही, मला खूप आवडलं. सायंकाळच्या डिनरबद्दल चर्चा सुरू होती. पांचालीने हसत विचारलं, तर अभि, आज डिनरला कुठे जायचं वाटतं तुला? सौरभने हलकंसं हसत उत्तर दिलं, मी तर विचार करत होतो आपण एखाद्या इटालियन रेस्टॉरंटला जाऊया का? सुपर्ब. पंचाली आणि आकाश दोघेही एकाच वेळी म्हणाले, ठीक आहे, तर मग ठरलं. आज रात्री आपण पास्ता क्यूटाला जाणार. आकाश म्हणाला. यानंतर तो पांचालीकडे वळून म्हणाला, पंचाली, तू ऑफिसला जाणार आहेस ना? चल मी तुला सोडतो. नाही, मला थोडं अभिबरोबर काम आहे, मी स्वतःच ऑफिसला जाईन, तू काळजी करू नकोस. पंचालीने नकार दिला. ठीक आहे, मग मी निघतो, असं म्हणत आकाश त्याच्या ऑफिसकडे निघून गेला. आकाश गेल्यावर सौरभने विचारलं, माझ्याबरोबर कसलं काम आहे तुला? पंचाली लाजत म्हणाली, कसलं काम नाही, खरं तर मला तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा होता. क्षणभर शांतता पसरली आणि मग सौरभने कुतूहल दाबू न शकल्याने विचारलं, बरं, मला तुझा मित्र आकाशबद्दल सांग ना, मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. पंचालीच्या डोळ्यात जुन्या आठवणी चमकल्या. ती सांगू लागली, आकाश आणि माझी पहिली भेट आमच्या कॉलेजमध्ये झाली आणि तुला विश्वास बसणार नाही, ती भेट खूप वेगळी होती. माझा कॉलेजचा पहिला दिवस होता. सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण ब्रेकच्या वेळी मला काही मुलं एका मुलाला छळताना दिसली. माझ्या मैत्रिणींनी मला थांबवलं, पण मी कोणाला छळलं जाताना बघू शकत नव्हते, म्हणून मी त्यांना धडा शिकवायचं ठरवलं. तुला माहीत आहेच, मी कराटेची ब्लॅक बेल्ट धारक आहे. मी सरळ त्यातील एकाला जबरदस्त पंच मारला आणि तेव्हाच माझी पहिली भेट आकाशशी झाली. तो सुद्धा त्या मुलांमध्येच होता. पण गंमत म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, उलट तो माझ्याकडे पाहून प्रभावित झाल्यासारखा वाटत होता. नंतर वर्गात गेल्यावर कळालं की मला त्याच्यासोबत बसायचं होतं. माझं रक्त खवळलं होतं. त्याच्याशी बोलायचं मनच होत नव्हतं. तो बोलायचा प्रयत्न करत होता, पण मी त्याला सतत टाळत होते. हळूहळू कळालं की जरी तो मुलगा वाईट गटातला होता, तरी अभ्यासात खूप चांगला होता आणि त्यामुळेच नेहमी त्याचं रक्षण व्हायचं. दिवस जात गेले. थोडंफार बोलणं सुरू झालं. काही दिवसांनी त्याने मला सरळ विचारलं की आपण मित्र होऊ शकतो का? मी सरळ नाही म्हणाले. जेव्हा कारण विचारलं तेव्हा मी स्पष्ट सांगितलं की मला असं छळ करणाऱ्या मुलांची मैत्री करायची नाही. आणि सौरव, तुला विश्वास बसणार नाही, पण दुसऱ्या दिवसापासून तो पूर्ण बदलला. गरज पडली तरच भांडण करू लागला. सगळेच त्याच्या या बदलामुळे थक्क झाले आणि मीही. मग दिवस मिनिटांसारखे उडून गेले आणि आमची घट्ट मैत्री झाली. इतकी की कॉलेजमधले लोक आमच्या मैत्रीची स्वतःची तुलना करायचे. हळूहळू 5 वर्ष संपली. फेअरवेलच्या दिवशी त्याने मला प्रपोज केलं, पण खरं सांगायचं तर मला तो नेहमी फक्त मित्रच वाटलाय. मी माझं सगळं काही त्याच्याशी शेअर करायचे, पण मनात कधीही वेगळे विचार आले नाहीत. शिवाय माझा उद्देश करिअर घडवायचा होता, म्हणून मी त्याला नकार दिला आणि कारणंही स्पष्ट सांगितली. त्यानंतर आम्ही संपर्कात होतो, पण तुला माहिती आहे मी किती व्यस्त असते आणि तो सुद्धा अमेरिकेत मोठ्या ब्लॉकचेन बिझनेसचा मालक आहे. काल जवळजवळ 6 वर्षांनी आमची पुन्हा भेट झाली. इतकं सांगून पंचालीने शेवटी हसत निष्कर्ष काढला, ही माझी आणि आकाशची गोष्ट. तो आता पुन्हा मला प्रपोज केलं तरी मी त्यालाच तेच कारण देईन. तिच्या या उत्तराने सौरभच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित उमटलं. ते चांगल्या माणसाचं हास्य नव्हतं, तर जणू काहीतरी कपटी योजना त्याच्या मनात फिरत असल्यासारखं होतं. पण पंचालीने त्या विचाराला पुढे वाढू दिलं नाही. पंचालीने बोलून संपवलं तर सौरभच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य उमटलं. ते सरळसोट हास्य नव्हतं, तर एखाद्या खलनायकासारखं. पंचालीने भुवया उंचावत विचारलं, हे कसलं विचित्र हसतोयस तू? पंचालीने एवढं म्हटल्यावर क्षणात सौरभचं हास्य नाहीसं झालं आणि तो गंभीर चेहऱ्याने म्हणाला, खरं सांगायचं तर मी विचार करत होतो, तू आता 40शीत आहेस. तू जर आकाशला नाकारलंस तर तुला लग्नाला कोण करणार? हे ऐकून तो मोठ्याने हसू लागला. काय? मी 40शीत? तुला आत्ताच ठार मारते. पंचालीने दात खालच्या ओठांवर दाबत रागाने उत्तर दिलं आणि सरळ त्याच्या मागे धावू लागली. दोघेही बरोबर टॉम अँड जेरी सारखे दिसत होते. अचानक धावताना सौरभचा पाय कुठेतरी अडकला आणि तो कोसळला, पण पंचालीने पटकन त्याला धरून वाचवलं.
त्या क्षणी ते दोघं जणू कुठल्या वेगळ्याच दुनियेत हरवून गेले. तेवढ्यात पंचालीचा फोन वाजला. तिने सौरभला सोडला आणि तो जमिनीवर आदळला. त्याला बघून पंचाली मोठ्याने हसू लागली. फोन संपवल्यावर ती म्हणाली, मला ऑफिसमध्ये एक महत्त्वाचं काम आहे. मी थेट रेस्टॉरंटमध्ये तुला भेटेन. मला न्यायची गरज नाही. असं म्हणत ती निघून गेली. संध्याकाळी 8 वाजता सौरभ रेस्टॉरंटच्या बाहेर पंचालीची वाट पाहत उभा होता. तेवढ्यात तिची कार आली. पंचाली कारमधून उतरली आणि तिला पाहून सौरभ पूर्णपणे हरवून गेला. तिच्या अंगावरचा ग्रे गाऊन तिचं सौंदर्य अधिक खुलवत होता. ती एखाद्या स्वर्गातून उतरलेल्या परीसारखी वाटत होती. सौरभ पूर्णपणे पंचालीच्या सौंदर्यात हरवून गेला होता. पंचालीने त्याच्या समोर हात हलवला तेव्हा तो भानावर आला. दोघेही एकत्र रेस्टॉरंटमध्ये गेले. आकाशने त्यांच्यासाठी खास VIP टेबल बुक केलं होतं. ते कॅबिनमध्ये गेले तेव्हा आकाश आधीपासूनच तिथे बसलेला होता, पण त्याच्यासोबत अजून एक माणूस होता. सर्वात आधी सौरभ आत गेला आणि त्यानंतर पंचालीने आत पाऊल टाकलं. त्या माणसाकडे पाहताच ती थबकली. तो 50-60ला दिसत होता. त्याच्या नजरेतून स्पष्ट कळत होतं की तो पंचालीला खूप वर्षांनी पाहत होता. तो सरळ पंचालीकडे गेला आणि तिला मिठी मारायचा प्रयत्न केला, पण पंचालीने हातानेच त्याला थांबवलं. तिच्या या कृतीवर तो रागावला नाही. उलट ओठांवर हसू आणलं आणि पहिल्यांदाच तो बोलला, 20 वर्ष झाली तरीसुद्धा तू माझ्यावर रागावलेली आहेस. किमान कशी आहेस एवढं तरी विचारणार नाहीस. पंचालीच्या डोळ्यात राग चमकला. तुम्हाला वाटतं मी तुम्हाला कधी माफ करेन? कधीच नाही. आयुष्यात कधीच नाही. तो काहीतरी बोलायला लागला, पण मी तर तुझा. पंचालीने लगेच त्याचे शब्द कापले. पंचाली घोष. फक्त जवळचे लोकच मला पंची म्हणू शकतात. पण मी तुझा बाप आहे ग, त्या माणसाने सांगितलं. माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख हेच आहे की मी तुमची मुलगी आहे. पंचालीने थेट बोट त्याच्याकडे दाखवत उत्तर दिलं. तो माणूस अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला, पंचाली, 20 वर्षापूर्वीचे घडलं त्याची शिक्षा मला आधीच मिळाली आहे. अजूनही ते मला झळतं. कृपा करून मला माफ कर. पंचालीच्या डोळ्यांतून गरम अश्रू ओघळले. तू खुनी आहेस. माझ्या आईला ठार मारलं तू. तिचा काय दोष होता? तुझा अंडलवर्षी संबंध होता, यात तिचा काय दोष? घरात गुप्त मीटिंग घेतलीस, यात तिचा काय दोष? तिने तुझं बोलणं ऐकलं, एवढ्यामुळे तिचा खून केला? तो माणूस मान खाली घालून म्हणाला, तुला माहीत आहे माझ्याकडे पर्याय नव्हता. वा रे वा. तुझ्या गुपित जपण्यासाठी स्वतःच्या बायकोचा खून करायचा? जर मी तुझं बोलणं ऐकलं असतं तर मला सुद्धा ठार मारलं असतंस का? पांचालीने तिरस्काराने विचारलं. क्षणभर शांततेनंतर तिच्या नजरा आकाशवर वळल्या. त्याला इथे कोणी घेऊन आलं? आकाश तू? आकाशने मान डोलावली. तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती. एवढं म्हणून पंचाली तिथून निघून गेली. हे सगळं संभाषण ऐकून सौरभ अवाक झाला होता. तो माणूस पंचालीचा बाप आहे आणि त्यानेच तिच्या आईचा खून केला. पण पंचालीने तर सांगितलं होतं की तिची आई कॅन्सरने मेली. सौरभ गोंधळून गेला होता. तेव्हाच आकाशने त्याला आवाज दिला, सौरभ प्लीज तिच्या मागे जा. तो लगेच तिच्या मागे धावला, पण ती आधीच निघून गेली होती. तो त्याच्या रॉयल एनफिल्डवर बसला आणि गाडी सुरू केली. कुठे जायचं त्यालाही माहीत नव्हतं. अचानक कसं कोण जाणे त्याचं लक्ष पार्ककडे गेलं आणि तिथेच ती सापडली. एका बाकावर बसून ती रडत होती. त्याने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती त्याच्याकडे वळली आणि जोरात रडू लागली. तिचे गरम अश्रू सौरभच्या छातीवर पडत होते. त्याने तिच्या केसांवरून हात फिरवत होता. ती सतत रडत होती. तेव्हा अचानक त्याच्या मनात एक कल्पना आली. तो हळूच म्हणाला, आपलं तोंड इकडे तिकडे करू नकोस. इतकं रडल्यावर तुझा मेकअप खराब झाला असेल. आता तर तू नक्कीच चुडेल दिसत असशील. हे बोलताच ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली. सौरभ हसायला लागला आणि त्याला हसताना पाहून तीही हसू लागली. थोड्या वेळाने ती तारकांकडे बघत होती. त्याने विचारलं, तू तुझ्या वडिलांवर एवढी रागावली आहेस का? तू का म्हणालस की त्याने तुझ्या आईचा खून केला? तिने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, मी तुला खोटं सांगितलं होतं अभि. माझी आई कॅन्सरने मेली आहे असं नाही. खरं तर तिचा खून झाला होता आणि तिला कधीच कॅन्सर नव्हताच. पांचाली अभिला म्हणाली, मी तुला खोटं बोलले होते अभि. माझी आई कॅन्सरने मेली नाही. खरं तर तिला कधी कॅन्सर नव्हता. तिचा खून झाला होता माझ्या वडिलांच्या हातून. हे शेवटचा शब्द तिने इतक्या हलक्या आवाजात उच्चारले की अभिकडे काही बोलण्यासारखं उरलंच नाही. तुला आश्चर्य वाटत असेल की मी तुला खोटं का सांगितलं, पण खरं सांगितल्यावर तुला कारण समजेल. माझं खरं नाव पंचाली मुखर्जी आहे. माझ्या वडिलांचं नाव अभिजित मुखर्जी. मी त्यांची एकुलती एक मुलगी, त्यामुळे खूप लाडकीही होते. आमचं आयुष्य शांततेत चाललं होतं. मी आणि आई खूप चांगल्या मैत्रिणी होतो. पण आम्हाला कधीच कळालं नाही की बाबा काय करत होते. कुणालाच धाडस नव्हतं त्यांच्यासमोर काही बोलायचं. मला आठवतं
माझ्या 4थ्या वाढदिवसाला आम्ही खूप मोठा कार्यक्रम केला होता. त्या दिवशी बाबांनी सांगितलं होतं की त्यांचे काही सहकारी घरी येणार आहेत खाजगी मीटिंगसाठी आणि त्यावेळी कुणीही मीटिंग रूमजवळ यायचं नाही. आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार वागलो, पण त्या दिवसानंतर आईच्या वागण्यात बदल जाणवायला लागला. ती नेहमी घाबरलेली वाटायची. काय झालंय ते आम्हाला समजत नव्हतं. एक आठवडा गेला, पावसाचा दिवस होता. तू जाणतोसच, प्रायमरी स्कूलमध्ये अर्धा दिवस मिळणं काही कठीण नसतं. मी घरी परतले, आईला सरप्राईज देण्यासाठी. घराचा पुढचा दरवाजा उघडाच दिसला. हे खूपच विचित्र होतं, कारण आई नेहमी सावध राहायची. मी ते दुर्लक्षित केलं आणि सरळ आईच्या खोलीत गेले आणि तिथे सगळं कोसळलं. मी माझ्या माझ्या आईला पंख्याला लटकलेली पाहिली. मी सुन्न उभी राहिले. मला काही कळत नव्हतं कसं रिॲक्ट करायचं. तेवढ्यात आजी आली, तिने मला आत नेलं. मी धक्क्यात होते. पूर्ण दिवस कुणाशी बोलले नाही, काही खाल्लं नाही. हळूहळू शुद्धीवर आले, पण आईने आत्महत्या केली आहे हे मी मान्यच करू शकत नव्हते. दुसऱ्या दिवशी मी आईच्या सामानात पाहत होते. तिच्या एका ट्रंकमध्ये मला डायरी सापडली. आईला रोज लिहायची सवय होती, पण काही खास किंवा दुःखद घडलं तर स्वतःला हलकं करण्यासाठी ती लिहायची. मी वाचायला सुरुवात केली. माझ्या वाढदिवशीची एंट्री दिसली. सकाळपासून काय काय झालं होतं ते तिने लिहिलं होतं, पण अचानक तिच्या अक्षरात बदल दिसला. हात थरथरून लिहिल्यासारखं होतं. त्यात लिहिलं होतं, मी काय ऐकलं. जीत अंडरवर्ल्डशी जोडलेला आहे. एवढी वर्ष तो मला खोटं सांगत होता. जर त्याला कळालं की मला हे सगळं माहीत आहे तर तो मला मारेल का? नाही, तो माझ्यावर खूप प्रेम करतो. आणि मग शेवटची नोंद तिच्या मृत्यूपूर्वीची. आज मी डायरी टेबलावर विसरले. जीतने ती वाचली. त्याने सगळं वाचलं होतं. त्याने मला अशा नजरेने का पाहिलं? तो मलाही मारणार का? जीत परत आला आहे, त्याच्या हातात काहीतरी आहे. अरे हा तर चहा आहे. त्याने टेबलावर ठेवला आणि काही न बोलता निघून गेला. मी चहा पिते. मी चुकले. मला असं वाटायला नको होतं की जीत मला मारेल. शेवटी तो माझ्यावर प्रेम करतो. पण मला इतकं गरगर का होतंय? जीत इथेच उभा आहे. तो का हसतोय असं? अजून लिहिते, पण लिहिता येत नाही. मी ही नोंद वाचली आणि लक्षात आलं की आईचा मृत्यू झाल्यानंतरच्या दिवशी मी ते पाहिलं होतं. आईचं शरीर अजून उचलून नेलं नव्हतं. मी घाबरले. लगेच आजीला सगळं सांगितलं. आजी खूप धैर्यवान बाई होती. तिने मला लगेच पोलीस स्टेशनला नेलं. मी सगळी कहाणी अधिकाऱ्यांना सांगितली. त्यांनी बाबांना अटक केली. न्यायालयीन निकालानुसार त्यांना 20 वर्षांची शिक्षा झाली, पण त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे 2 वर्षांपूर्वीच सुटका झाली. तेव्हापासून ते सतत माझ्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करतायत. पंचालीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अभिकडे काही बोलायला शब्द नव्हते. त्याने फक्त तिचा हात धरला आणि म्हणाला, काळजी करू नकोस, मी नेहमी तुझ्यासोबत असेन. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.